आपलं नाव ॲडव्होकेट रणजित नागवडे. रणजित सर, तुम्हाला काय वाटते की या आंदोलन हा नवीन एक आंदोलन निर्माण झालं आहे, अकाउंटेबिलिटी कुणाची आहे? अकाउंटेबिलिटी निश्चितच ह्या सरकारची आहे, पण सरकार याच्यात सपशेल अपयशी ठरते. आणि हा जो सगळा हे जी जनता इथे आली आहे, हा तो सरकार अपयशी ठरतो, जनतेचा राग आहे. आणि आपल्यासाठी सरकार नाही पण कोणतरी उभं राहते, हे जनतेसाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून ही जनता विकत आणलेली जनता नाही आहे, ही उत्स्फूर्तपणे आलेली जनता आहे. त्यांना राग व्यक्त करायचा आहे समाजाच्या प्रती असलेला, किंवा ही सोसायटी जे सरकारचं कर्तव्य आहे. सरकारचं कर्तव्य होता नीट पेपर जो फुटला त्याच्यातल्या जो फुटूनच द्यायचा नव्हता. तुम्ही गुन्हा घडून गेल्यानंतर आरोपींना जर का अटक करताय त्याच्यात अर्थ नाही आहे. 22 लाख मुलं होती, सगळ्यांचं भवितव्य बरबाद झालं आहे. आता त्यातल्या कितीतरी विद्यार्थ्यांनी 15 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. याला जबाबदार कोण? पुन्हा जो खर्च येणार आहे याला जबाबदार कोण? आणि ही दिस इज नॉट द फर्स्ट टाईम. 24 साली पण हे घडलं, 25 साली पण हे घडलं. आता तर CBSEचा पेपर फुटला, CVTचा पेपर फुटला. म्हणजे चाललंय काय आपल्या देशात? म्हणजे ही राग आहे, तळतळ आहे, सरकारविरुद्ध आक्रोश आहे सगळा देश. तुम्हाला काय वाटतं की रेझिग्नेशननी हा सोल्युशन सॉल्व्ह होणार आहे? रेझिग्नेशननी नाही, रेझिग्नेशनने हा सॉल्व्ह नाही होणार, पण एक बदल तर घडायला निश्चितच मार्गदर्शक होईल. आणि बेसिकली काल जर का एज्युकेशन मिनिस्टर आपला काल मोदींच्या आरती ओळखतोय. अरे कुठल्या काळात आपण जगतोय? ज्या नेत्याचं, ज्या एज्युकेशन मिनिस्टरचं कर्तव्य आहे की आपल्या समाजाला काहीतरी नवीन दिशा दाखवणं, नवीन समाज घडवणं, तो व्यक्ती स्वतः आरती करतोय, व्यक्तिपूजा करतोय. तिथं त्यांनी अकाउंटेबिलिटी त्याची ही पाहिजे होती की त्यांनी काय करावं, एक मार्गदर्शन करावं. नॉट अ सिंगल वर्ड फ्रॉम हिम सिन्स द पेपर लीक. आणि तो बाकीच्याच सगळ्या विषयावर बोलतोय. मग हे तो व्यक्ती त्यासाठी केपेबलच नाही, त्याच्यामुळे त्याचा राजीनामा निश्चित झाला पाहिजे. आणि जो व्यक्ती शिकलेला आहे त्याचं घेतलं पाहिजे. एक चांगला शिकलेला व्यक्ती देशाच्या प्रधानमंत्रीपणी हवा. आणि हे जे सगळे महत्त्वाचे मिनिस्ट्रीज आहेत ह्यापैकी पण एक शिकलेला व्यक्तीच हवा. पूर्वी आपण मनमोहन सिंग, डॉक्टर मनमोहन सिंग यांना बघितले, आपण बघितलं त्यांचा कार्यकाळ कसा होता, भारत कुठे होता. आणि हा तो फरक आहे. आज आपण बघतोय की एक माणूस शिकला नसला तरी कसा तो समाज बिघडत जातो, आपलं लोन कुठे होतं. म्हणजे सगळ्याच बाबतीत आज आपण फेल होत चाललोय. दिस इज अ ट्रॅजेडी फॉर इंडिया. तसंच आपल्याबरोबर जे ॲडव्होकेट साहेब होते, हा आक्रोश असं नाही का आपल्याकडे फक्त युवा आहे. सरांनी पण तेच सांगितलं की दॅट शुड बी अकाउंटेबिलिटी, म्हणजे कुणालाही हा जबाबदारी घ्यायला पाहिजे. सतर्क महाराष्ट्र, पुणे.